खरं तर माझ्या मनामध्ये या विषयात प्रचंड 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 दुःख आहे की यंदाच हे वर्ष बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे आणि त्याच वर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर हा मुंबई महानगरपालिका असणार नाही याच्यासारखं दुःख नाही। आणि म्हणून मी जे कोणी बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातो म्हणून सांगतात, जे कोणी बाळासाहेबांचे खरे आम्ही वारसदार म्हणून सांगतात, त्या सर्वांना आव्हानवजा विनंती करतो की हे बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, इथंच तुमची खरी बाळासाहेबांच्यावर श्रद्धा आहे का? बाळासाहेबांच्यावर तुमचा विश्वास होता का? बाळासाहेबांच्या समोर तुम्ही नतमस्तक होऊ इच्छिता का? बाळासाहेबांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करू इच्छिता का? आणि जर करत असाल तर तुम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सांगितलं पाहिजे। आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सांगत असता ज्या शिवसेना भाजपाबरोबर एकनाथराव शिंदे आहेत त्या एकनाथराव शिंदेना आव्हानवजा विनंती मी करतो, तुम्ही भारतीय जनता पार्टीला सांगितलं पाहिजे की केंद्रामध्ये आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे, आम्ही तुमच्याबरोबर राहू। महाराष्ट्रामध्ये आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे, आम्ही तुमच्याबरोबर राहू। पण हे वर्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून आम्ही मुंबईवर हा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे आणि बाळासाहेबांचे वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजेच खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे। त्यामुळं आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून आम्ही शिवसेना प्रमुखांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करण्याकरता म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करू, हे सांगण्याचं धाडस एकनाथराव शिंदेने दाखवलं पाहिजे। हे धाडस भास्कर जाऊ असतं तर नक्की दाखवलं असतं। हे दाखवलं पाहिजे धाडस। तुम्ही असं म्हणताय की एकनाथ शिंदेंनी पाठिंबा दिला पाहिजे? 100% एकनाथ शिंदेनी तुम्ही तो पाठिंबा घ्याल? तो घेणं न घेणं घ्यायला नाही, मी सांगतो की त्यांनी दिला पाहिजे। त्यांनी भाजपाला पाठिंबा देता कामा नये। बाळासाहेबांचे तुम्ही खरे वारसदार म्हणून सांगत असाल, बाळासाहेबांच्यामुळे आम्ही घडलो, बाळासाहेबांच्यामुळे आम्ही इथं आलो म्हणून सांगत असाल तर बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षाच्या दिवशी तुम्ही तुमचा मान सन्मान गर्व अधिकार अहंकार मान अपमान हा बाजूला सारून पाठिंबा बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा फडकवण्याकरता तुम्ही कमीपणा घेतला पाहिजे आणि असं माझं जाहीर आव्हान मला विनंती आहे। असंही म्हणणं आहे की दोन शिवसेना एकत्र आल्या पाहिजे महापौर निवड करण्यासाठी। महापौर निवड करण्याकरता एकनाथरावांनी उद्धव साहेबांना पाठिंबा दिला पाहिजे। त्यात शिंदेचा पण महापौर होऊ शकतो, शिंदेच्या शिवसेनेचा पण महापौर होऊ शकतो। मी पुन्हा सांगतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा महापौर करण्याकरता एकनाथ शिंदेनी पाठिंबा दिला पाहिजे। जर बाळासाहेबांना मानत असतील तर एकनाथराव शिंदेना ते दातृत्व दाखवावं लागेल। म्हणूनच सांगतोय, तुम्ही लाख म्हणा, जग काय म्हणतंय। 19 जून 1966 साली शिवसेनेला जन्म कोणी दिला? बाळासाहेब ठाकरेंनी दिला। बाळासाहेबांचे पुत्र कोण? उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत। तुम्ही शिवसेना भाजपच्या नादाला लागून तोडून चोरून घेऊन गेलात म्हणजे तुम्ही तिचे मालक होऊ शकत नाही, मालक होऊ शकत नाही। शेवटी जनता जनार्दनाला माहिती आहे कोण मालक आहे तो। भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं है। भास्कर जाधव मध्यस्थीची भूमिका घेतील का? मध्यस्थीची भूमिका जवाचे गहू तवाच्या पोळ्या। नाही पण तुम्ही मध्यस्थीची भूमिका घ्याल का? मी सांगितलं ना, जेवाचे गहू तेव्हाच्या पोळ्या। बरं, पक्षप्रमुखांना मान्य असेल का? उद्धव ठाकरेंना मान्य असेल का? मात्र तुम्ही किंवा संजय राऊत यांच्यासाठी या गोष्टीसाठी या घडाव्या गोष्टी महापौर शिवसेनेचा बसावा यासाठी पुढाकार घेणार का? शेवटी काही गोष्टी ह्या तुम्हाला सांगून करायच्या नसतात। प्रत्येक गोष्ट हा मीडिया सोडवत नसतो। आम्ही जे घडवायचं असतं ते रोज सकाळी सकाळी उठून अशा मी मागे घेतो, चुकून तोंडातून गेला। आम्ही तुमच्या समोर आमच्या भूमिका मांडायच्या नसतात। आमचे प्रश्न तुम्ही सोडवणार नाहीयेत। काही जण सोडवतात, काही जण ते प्रश्न चिघळवतात, अर्थाचा अनर्थ काढून ते प्रश्न अधिक गुंतागुंतीचे करतात आणि म्हणून ते प्रश्न अक्रॉस द टेबल समोरासमोर बसून सोडवायचे असतात। त्यामुळं माझी भूमिका काय असेल हे मी तुम्हाला नंतर सांगेन। एक मिनिट, उद्धव ठाकरेंना तुम्ही बोलला आहात की असं केलं पाहिजे किंवा असं झालं पाहिजे? असं आहे, मी पक्षाचा प्रवक्ता नाही।
कमी पण नाही. मी माझं मत मांडलेलं आहे.